अजून एक शिडी पाहिजे. आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या गावी निघालोय. मे महिन्याचे हे शेवटचे दिवस. या दिवसांमध्ये गाव एका वेगळ्याच रूपात सजलेलं असतं. आंबे, जांभूळ, फणस, करवंद असे अनेक रानफळं याच वेळी पिकलेली असतात. 2 तासांच्या प्रवासानंतर गावात पोहोचलो. निसर्गाच्या चक्रासोबत चालणारं गावाकडचं हे शांत जीवन. इथल्या जगण्यामध्ये एक वेगळाच नाद असतो. इथे कुणालाच कसलीच घाई नसते. मला नेहमीपेक्षा गाव खूप शांत वाटले. चौकशी केली तर प्रत्येक घरातील एक माणूस गावाबाहेर असलेल्या विहिरीवर गेल्याचे समजले. मग त्यांच्या मागे मी देखील विहिरीच्या दिशेने निघालो. गावाच्या पिण्याच्या पाण्याची विहीर मागील काही काळापासून गाळ आणि कचऱ्याने भरत चालली होती. आज सर्व ग्रामस्थांनी श्रमदानामधून विहीर साफ करायचे ठरवले होते. विहीर बरीच खोल होती. शिवाय खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील नव्हत्या. अजून एक शिडी पाहिजे. आता हा तिकडे घ्या. लोखंडी शिड्यांना बांधून त्या खाली विहिरीत सोडल्या. मग एक एक करून आम्ही 4-5 तरुण त्या शिड्यांच्या साहाय्याने खाली विहिरीत उतरलो. कोणी दोऱ्या घेऊन आले तर कोणी बादल्या. विहिरीत बराच कचरा असल्याने पाण्याचा देखील खराब वास येत होता. मे महिन्याच्या दुष्काळात नाईलाजाने लोकांना हेच पाणी वापरावे लागत होते. एक एक बादली भरत आम्ही गाळ भरायला सुरुवात केली.
गाळाने भरलेल्या या बादल्या ओढण्यासाठी फक्त तरुणच नाही तर महिला आणि अगदी वयोवृद्ध माणसं देखील जोर लावत होती. वर असलेली माणसं दोर खेचत होते आणि खाली आम्ही तळाशी 2 हात करत होतो. प्रत्येकाचा अंग चिखलाने माखले होते. पूर्वीच्या काळी गावगाड्यावर अशा सामूहिक पद्धतीने सर्वजण एकत्र येऊन काम करायचे. त्यामुळे माणसांमधली सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचं नातं दोन्ही टिकून राहायचं. आज तीच सामाजिक बांधिलकी आमच्या या विहिरीवर दिसत होती. हात थकत होते, पण गावकऱ्यांची वरून मिळणारी साथ पुन्हा बळ देत होती. तीन तासांच्या कठोर परिश्रमानंतर विहिरीतील सर्व गाळ काढण्यामध्ये आम्हाला यश आले. विहिरीचा तळ अगदी मोकळा आणि स्वच्छ दिसत होता. हळूहळू ये, हळूहळू ये. हळूहळू ये. मोठ्या गावत्यात नाही एवढी लागती का? जाऊ जा इकडे आली असती का? जेव्हा अनेक हात एकत्र येतात तेव्हाच अशी अशक्य वाटणारी कामं शक्य होतात. मोठी विहीर साफ केल्यानंतर पुढे दुसऱ्या विहिरीकडे गेलो. हे बघा, आज मला वाटतं 3, 4, 5 तारीख आहे, 5 जून. आता संपूर्ण गाव जवळजवळ 70 घरं आहेत गावामध्ये. एवढ्या कुटुंबांसाठी फक्त ही एक छोटीशी विहीर पाणी पुरवठा करते, ते पण सकाळचे 2 अंडे मिळतात. आणि त्याच्यातलं पाणी आता पाहिले आपण कसं आहे ते. दुपारी आंबे काढायला रानात निघालो. सकाळी गावाकडे आलोय आणि आता रानात निघालोय आंबे पाहायला. पाऊस येईल मला वाटते 7-8 तारखेपर्यंत. ढग जमा होत आहेत ना, आजही येईल कसला. पहिलाच आंबा सापडलाय आम्हाला. आता भाऊ, दाजी आणि मी असे 3 जण आलोय आम्ही. हा पण गोड्या, ह्याला आंबे आल्यात. हो, दिसतोय का खाली? हा पहिले वरती जाऊन जरा. खाली पडलेत आंबे.
दाखव कसे आहेत ऑरेंज. ते पण खाली पडलेले सापडलेत. हे बघा किती कसले आंबे सापडलेत आम्हाला. ते पण सर्व खाली पडलेले आहेत. नशिबान असतात. टाका. आता बघा एकाला वरती चढवलं आम्ही. तिथे बघा दिसत असेल मध्ये. कारण की ह्या आंब्याखाली आम्हाला खालीच 8-10 आंबे भेटलेत. वरती बघूया किती आहेत. हे बघा आता इथे आमचं खासर. व्हिडिओ बघितला असेल आपण भात जोडणी करायचा. पावसाळ्यातलं चित्र आणि आता उन्हाळ्यातलं चित्र बघा किती फरक आहे. भात पेरलेले, पेरणी झाली, त्यांना ते हे दिसलंय मुंग्यांचं. इथे एक आमचा आंबा आहे पण त्याला आले नाहीत बहुतेक. त्याला नाही आले. कुठं दिसला तुम्हाला एक? ही बघा ही आमची शेती, भात शेती. आपण भात कापणीच्या वेळेस पाहिलेली आणि इकडे पण आहे. आता अजून वरती खूप आंबे आहेत. भाजी नाही करत इकडे ना. नाही कमी आहे प्रमाण, अगदी रेअर. हे बघा ही फणस माझ्या आजोबांनी लावलेली आहे. आलेत की 4-5 फणस आहेत. नाही पिकले, कच्चे आहेत. कच्चे आहेत. आमच्याकडे सगळे असे रायवळ आंबे. आमच्याकडे असे हापूस वगैरे असे आंबे नसतात. रानामध्ये कोणी घेऊन जा कुणाचे पण. औच. आम्ही पण बागायतदारी दाखवाय पाहिजे ना. आडी माणसं खातील ना आडी. खराब आहे का चांगला आहे? तो तर एक नंबर आहे. बस झाली. दिसतोय का एकच पिवळा. इथे वरती पण आहेत. दगडींची कमी. हे नको कच्चे पडतायत. हे बघा आंबे घेऊन आलोय आणि आता इथे दुसरी फणस आहे. किती फणस लागलेत बघा. जवळ 40 किती म्हणली ती? 43 फणस आहेत. आणि ही कापी फणस आहे आमची. आता एवढे आंबे आणलेत आम्ही. बरेच आहेत, 50 असतील मला वाटते. 50 असतील ना. आलाय खराब कशाने झालं फणस? त्याला काहीतरी मारलं कोणतरी. दगड मारलेली बहुतेक. हे बघा आंबे. तो वरती एक पिकलेला आहे. आंबा आलेत का नाही तेच माहित नाही. आंबे बघ किती आहेत पण ते पिकले आता वरचे. ते पिवळे दिसत आहेत ना. थांब. हे बघा हे एक पिक्क सापडलं आणि अजून एक सापडले.
हे बघा माझ्याकडे आंबे आणि या दोघांकडे फणस एवढं भेटलं आम्हाला. आता आम्ही तिघे जण सकाळी आंबे आणलेत आणि आता जांभळांना चाललोय. मला भीती भीती वाटत नाही. मला त्याच्या झाडावर बसले बसले ते हवेने हालत होता. मला भीती वाटत होती. असं वाटते बंदर. हे बघा एवढी जांभळं भेटतात दाखव. हे बघा हे भोकरीचे झाड आहे. भोकर ही फळं दिसत आहेत का? या फळांची भाजी बनवतात. बाबा काढता का मग आपण भाजी करू? हा तडका मार की भाजी करू ना. तडका मार के चलते का घरी गपचूप. हा बहिणीचा मुलगा साई, ही माझी कन्या आणि ही माझी कन्या. आता अजून फिरतोय काय भेटतंय का बघायचंय. बाबा हे समोर जे जंगल बघताय याचा एकही डोंगर किंवा एकही भाग बाकी नसेल जिथे मी गेलो नाही. म्हणजे अगदी लहानपणी सरपण फाटी गोळा करण्यासाठी बरीच कामं केलीत. आता जून चालू झालाय, पाऊस अजून नाही आला, पण वातावरण खूप मस्त आहे. 7:15 वाजलेत तरी एवढा उजेड आहे अजून. समोर ढगांमध्ये आपला तोरणागड. गावाकडची संध्याकाळ म्हणजे केवळ एका दिवसाचा शेवट नसतो, तर तो आपल्या मनाला सुखवणाऱ्या भावनांचा एक सुंदर मेळ असतो. मस्त जंगल वाढले आता गावाच्या बाजूने जरा. आणि इथे खाली एक आंब्याचं झाड आहे, तिथे जातो मी आंबे बघायला. समोर तोरणा. गावावरून पुण्याला चाललोय आणि इथे वाटेत जांभळं बघा किती मिळालेत. पिशवी नाही निघाला मला. तेव्हा त्या जांभळीवरून एक बॉटल जांभळं, एवढे आंबे रस्त्याने भेटलेत आम्हाला.